तरी पाणी टंचाईची झळ आणि आमचं गाव किंवा परिसरातच एकूण त्या काळात अशी धरणं वगैरे नव्हती, नळ योजना नव्हत्या। छोटंसं घराच्या बाहेर त्याची स्वयंपाकाची ओसरी आणि ओसरीच्या बाहेर पाणी भरण्याची जागा, हे सगळं जे चित्रण आहे हे म्हणजे ग्रामीण भागाशी अतिशय मी आजूबाजूला पाहत असलेल्या घराघरातलं हे चित्र होतं। त्या उन्हाळ्यामध्ये फक्त तहान ही पाण्याची नाही तर अनेक पातळ्यावरची तहान आहे, ही कादंबरी लिहित असताना मला जाणवलं। म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यावरची तहान आणि ते भागवण्यासाठी माणूस कसा स्वार्थी होतो, पण तिच्या तहानेच्या आहारी जाऊन त्याची कशी अधोगती होते, या सर्वाचं तपशीलवार वर्णन त्या कादंबरीत मला करण्याचं समाधान मिळालं। वास्तव तर मांडायचंच होतं, परंतु त्या वास्तवाला कलात्मक रूप कादंबरीच्या रूपात, साहित्याच्या रूपात कसं आणता येईल हे आजपर्यंतच्या लेखनावरून किंवा वाचनावरून मला आकलन झालेलं होतं। कविता लेखन सुरूच होतं, कथा त्यानंतर लिहिणं सुरू होत्या। 3 कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर, लचांड, उठावन, महालुटे संग्रह प्रकाशित झाल्यानंतर काही जे विषय होते ते विषय मनाला सारखे अस्वस्थ करत होते की या विषयावर आपण लिहिलं पाहिजे, कारण या विषयावर अजून मराठी साहित्यात काही लिहिलं गेलेलं नाही। त्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी टंचाईचा, कारण अगदी लहानपणापासून पाणी टंचाईचा अनुभव मी घेत होतो। आमच्या गावात 2 प्रकारच्या विहिरी असायच्या, म्हणजे एक वापरायचं पाणी ते खारं पाणी म्हणायचे, त्याला खाऱ्या पाण्याचा आड, आणि दुसरी गोड्या पाण्याची विहीर। मग ते गोडं पाणी पिण्यापुरतं त्या विहिरीवरून आणावं लागायचं। तर आईला सकाळीच उठून हे पाणी भरण्याचं काम करावं लागायचं, म्हणजे शेतावर जाण्याच्या पूर्वी सकाळी उठल्याबरोबर घरचं सडा सारवण झालं की ते पाणी भरायची, आणि इतक्या दूरवरून ते पाणी आणणं, त्या खेपारीचं राजनात टाकलं। मी आईसोबत पाणी भरायला जायचो सोबत, आणि खेप भरून दिली की आणून टाकायचो, खेप भरून दिले की मग आईच्यासोबत पुन्हा घरी यायचो। तरी पाणी टंचाईची झळ आणि आमचं गाव किंवा परिसरातच एकूण त्या काळात अशी धरणं वगैरे नव्हती, नळ योजना नव्हत्या। अगदी फेब्रुवारी महिन्यापासूनच गावाच्या पातळीवर, गावखेड्यामध्ये ही पाणी टंचाई तीव्रतेनं जाणवायची। आणि विशेषतः म्हणजे लिहायला लागल्यानंतर, कथा लिहायला लागल्यानंतर पहिल्यांदा मी एक कथा लिहिली होती लचांड नावाची। ती पाणी टंचाईचीच पार्श्वभूमी होती की फेब्रुवारीपासून तर अगदी थेट जूनपर्यंत गावातल्या विहिरी आटून जायच्या, आणि मग जी कोणती एखादी पक्क्या पाण्याची विहीर गावाच्या आसपास असायची, शेतावर कोणाच्या असायची, ते शेतावरून मग घरी पाणी आणावं लागायचं। काही शेतकरी जे असायचे ते ड्रमनं पाणी आणायचे, काही कावडीनं पाणी भरायचे। म्हणजे अगदी थेट फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईनं सर्व गाव असं त्रस्त झालेलं असायचं। तर याच काळामध्ये दुपारच्या वेळेस हे पाणी भरण्याचंच काम करावं लागायचं। सकाळून एक पारगी काम शेतावर करायचं आणि दुपारून पाणी भरायचं। तर एक अशी जी घटना गावात घडली होती की एक शेतकरी तो रोज कावडीनं पाणी भरून आपलं रांधण भरून ठेवायचा संध्याकाळच्या वेळेला, दूरवरून पाणी आणून, आणि रात्री गाढवं येऊन ते पाणी पिऊन जायचे। सकाळी तो उठला की ते पाणी झालेलं, कारण छोटंसं घराच्या बाहेर त्याची स्वयंपाकाची ओसरी आणि ओसरीच्या बाहेर पाणी भरण्याची जागा, तिथं नाणी, म्हणजे ती जुन्या खेड्यातल्या नाण्या कशा असायच्या की त्याला नाणी म्हणता यायचं नाही, असं काहीतरी ताटव्याचा आधार केलेला असायचा। तिथं मोठा रांजण ठेवलेला, आणि ते पाणी बाहेर येऊन वापरायचं आणि घरात जायचं। तर रातोरात गाढवं पाणी पण पिऊन जायचे। हा त्रस्त झाला होता, रात्री गाढव केव्हा येतं काही समजायचंच नाही। मग त्याने एक दिवस ठरवलं की बा आज गाढवाला मारायचंच लागलं, रात्री पाणी प्यायला आले की दणका ठेवून द्यायचा, झोडून काढायचं, म्हणजे पुन्हा ते येणार नाहीत। तर त्याच दिवशी त्याच्या बायकोला, ती आजारी पडलेली होती, तिला म्हणजे हगवण लागलेली होती आणि ती त्रस्त झालेली होती। तर हा रात्रभर दिवसभर शेतात काम केलेलं, आणि रात्री घराच्या अंगणात खाटेवर तो जागत बसलेला, कारण उन्हाळ्यात खाटेवर झोपतात बाहेर सगळे खेड्यात। गाढवं आलं की त्याला आपण मारू असं त्याने ठरवलं होतं, आणि गाढवाची वाट पाहत सावध असा तो झोपलेला असतानाच त्याला झोप लागून गेली, आणि अर्ध्या रात्री त्या रानावर असं काहीतरी खडखड झालं।
त्याला वाटलं अरे गाढव आला का. अंधार होता, धावळ त्या नाणीच्या पडसावलीत भिंतीचे त्याला काही दिसलं नाही. आणि त्यानं आपली जी उभारी म्हणजे मोठी काठी जी काढून ठेवली होती ती त्या गाढवावर मारण्यासाठी तो पळत गेला. आणि जी काही आकृती दिसत होती अंधारात त्याच्यावर त्याने ती काठी मारली. तर तेवढ्यात त्याचे बायकोचा आवाज आला, अहो माय व मेली व मले कोण मारा लागले. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपण गाढवांनी आपल्या बायकोलेच मारलं. ती रात्री टंबरेल भरून अशी याच्यासाठी चालली होती, संडासाठी चालली होती. तर तिच्याच पाठीवर तो रपका बसला आणि ती बाई अशी तिचं कंबर वाकून गेलं. ही एक घटना सगळ्या गावात चर्चेचा विषय झाली की अरे हा माणूस तर कधीच बायकोला मारत नाही, का मारलं मग. हे गाढवामुळं मारलं, पाण्यामुळं मारलं, काय बा पाण्याचे हाल. तशीच गावाच्या बाहेर एक कुत्तर बावडे नावाची विहीर होती आणि त्या विहिरीला पाणी असायचं. पण ते पाणी कसं की सगळे लोक त्या विहिरीवरून पाणी भरायचे आणि जो खडक वर फाड्यांचा थर, खाली खडक, त्या खडकावर वरची भिंत बांधलेली विहिरीची, खाली खडक, मग त्यातून खाली उतरायचं आणि एक जण खाली उतरायचा ज्याच्या घराला पाणी भरणं चालू आहे. आणि ते छोट्या भांड्यानं म्हणजे टंबरेलानं म्हणू आपण, डब्यानं छोट्या, ते पाणी बाटलीत टाकायचं आणि वरच्यानं ते पाणी वर ओढून मग असं पाणी भरण्याचे ते अतिशय यातायात करावं लागायची. तर असंच एक दिवस ते पाणी भरता एक ती मुलगी विहिरीवर पाणी बाटली काढत होती. तिची बाटली त्या खडकात अडकली आणि तिचा एकदम तोल गेला आणि धडाल अशी ती विहिरीच्या काठावर आपटत त्या खडकावर आपटत तिचं डोकं फुटलं आणि त्या विहिरीत रक्तबंबाळ होऊन ती पडली. म्हणजे अक्षरशः म्हणजे तिथं थोड्याच वेळात ती मेली, विहिरीतच मेली. पण हे सगळं पाहत असताना काठावर जे लोक होते, अरे पोरगी उमाळीची पोरगी पडली पाहण्यासाठी आले. आणि वरून पाहताना एक जण सहजपणे म्हणून गेला की अरे चांगलं पाणी निघलं असतं म्हणे, 2 डबे 2 हांडे पाणी निघलं असतं, पण पोरीनं सगळं पाणी खराब केलं म्हणे, रक्त सांडलं. म्हणजे एकीकडे एक जीव जातो आणि दुसरीकडं सहज असे लोकांच्या तोंडून अभिप्राय त्या ठिकाणी आला. तो मी त्या ठिकाणी होतो, तो ऐकल्याबरोबर अंगावर माझ्या शहरात आला की अरे किती भीषण अवस्था आहे. आणि म्हणून हे पाणी टंचाईची समस्या किमान सरकार दरबारी सांगितली जावी, लोकांना कळावी किती भीषण अवस्था आहे. म्हणून या विषयावर मी सुरुवातीला ते जे माणसाची गोष्ट सांगितली गाढवाची आणि त्याच्यावर लचाण नावाची कथा लिहिली होती आणि ती लोकमतमध्ये प्रकाशित झाली होती. लोकमत साहित्य जत्रेत 2-3 भागात ती प्रकाशित झाली होती. पण म्हणलं हा विषय महत्त्वाचा आहे आणि आपला विषय इथं संपलेला नाही. पाणी टंचाईशी निगडीत अनेक घटना गाव पातळीवर खेड्यापाड्यात घडत होत्या. जे शेजारचं एक गाव, तिथं आग लागली. एक माणूस येत असताना त्यानं बिडी प्यायली आणि ती बिडी गावाजवळच्या शेजारी जे कडब्याचे साठवण होतं, गूळ होते, त्याला आग लागली आणि ती आग पसरत त्या पारखेड गावात पसरली आणि सगळं गाव जळून भस्म झालं. म्हणजे त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या वगैरे नंतर तालुक्याहून येईपर्यंत अर्धं गाव जळून गेलं. ढोरं मेले त्या कोठ्यातले, लोकांचा हाहाकार झाला. अशा या घटना नंतर या घटनावर काहीतरी आपण लिहिलं पाहिजे या जाणीवेतून मग मी 12 मास आपलं तहान कादंबरी लिहायला घेतली. आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या घटना, परंतु मला फक्त घटना लिहायच्या नव्हत्या, वास्तव तर मांडायचंच होतं. परंतु त्या वास्तवाला कलात्मक रूप कादंबरीच्या रूपात, साहित्याच्या रूपात कसं आणता येईल हे आजपर्यंतच्या लेखनावरून किंवा वाचनावरून मला आकलन झालेलं होतं. बऱ्याच कथा लिहिलेल्या होत्या, 3 संग्रह आलेले होते. परंतु कथेसारखा लहान प्रकार सोडून आपण आता कादंबरी लिहिली पाहिजे या विषयावर असं मला वाटलं आणि तहान कादंबरीच्या लेखनाकडे मी वळलो. ज्यावेळेस मी ते लिहायला लागलो त्यावेळेस आपोआपच मग जे काही गाव पातळीवर, खेड्यात, पाण्या परिसरात, आजूबाजूला माझ्या ऐकण्यात पाहण्यात आलेलं होतं ते सगळे घटनाप्रसंग त्या ठिकाणी यायला लागलेत. पात्र निश्चित झालीत की एक कुटुंब, राघोजी शेवाळेचं कुटुंब, त्याची बायको रामकोर, त्याचा मुलगा बबन शेवाळे, त्याची मुलगी वर्षा, असं एक कुटुंब, शेतकरी कुटुंब, शेतावर कामं करणारं. पण या
राघोजी शेवाळेकडे बैल असतात 2. तो अतिशय कष्टाचा शेतकरी म्हणून ओळखला जातो आणि म्हणून त्याच्या बैलावर अतिशय जीवापाड प्रेम असतं. स्वतःची काळजी घेत नाही, स्वतः खायला घालत नाही, पण बैलाला आलप बिलप देऊन त्याचे बैल असे सट सुधारलेले असतात. मग एक दिवस त्याचा पोरगा सहज पाण्याचा ड्रम गाडीत टाकतो आणि दूरच्या म्हणजे एक 2-3 किलोमीटरवर, साधारणतः 4 किलोमीटरवर एक गारमाळ नावाचं शेत असतं. ते असं डोंगर चढून पुन्हा खाली उतरून जावं लागतं आणि त्या दरीतल्या विहिरीला पाणी असतं त्या शेतातल्या. म्हणून हा एक दिवस आपली बैलगाडी नेतो आणि तो ड्रम भरून आणतो. पण ड्रम भरून घरी येत असताना हॉटेलवरून तो येतो. म्हणजे ही जी सगळी पार्श्वभूमी आहे ही आंबडापूर चिखली या रोडवरची. चिखलीपासून खामगावकडे जो रस्ता जातो तिथं गारमाळ नावाचं शेत आहे, उदयपूर नावाचं गाव आहे, फरशी नाला आहे. तर त्या बस स्टँडवरून तो गावात असताना स्टँडवरचा तो हॉटेलवाला मालक पळत येतो. अरे म्हणते पाणी दे, म्हणते तुम्हाला पाणी तर नाही म्हणते लोकांना द्यायसाठी, कारण फुकट कोणी हॉटेलवाले पाणी देत नसतात, काहीतरी खाल्ल्याशिवाय पाणी देत नाहीत. पाण्याचा कुठून तरी दूरवरून पाणी आणायचं म्हणजे. आणि बाकीचे बैल त्या गारमाळात जाऊ शकत नाहीत. ते चढून जाणं, उतरून येणं बाकीच्या बैलाच्या बसचं काम नसतं. कारण या दुष्काळाचा, पाणी टंचाईचा परिणाम जसा माणसांवर झालेला असतो तसा गुराढोरांवर झालेला असतो. गुरंढोरं असे त्या उन्हाळ्याच्या दिवसात हाडाडून जातात, हाडकंच उरतात त्यांचे. पण बबन शेवाळे हे पाण्याची टाकी भरून आणतो आणि त्याला पैसे मिळतात त्या ड्रमचे. आणि मग घरी जातो, म्हणते मायाला सांगतो की या ड्रमचे 500 रुपये भेटले म्हणते मला. आणि त्या काळातले एवढे पैसे भेटणं म्हणजे ती आई एकदम खुश होऊन जाते. कारण बापरे एवढे पैसे झाले म्हणते, आता जाऊ दे म्हणते, वावरात जायचं, पाण्याचा धंदा करतो. मग तो त्याचे रोज जातो, हॉटेलवाल्याला पाणी विकतो, गावातल्या लोकांना पाणी विकतो, असे ते पाण्याचा धंदा सुरू करते. आणि त्या शेतकरी कुटुंबाजवळ प्रचंड पैसा यायला लागतो, म्हणजे कधी पाहिलेला नाही असा पैसा. त्याची जी आई असते रामकोर नावाची, ती एका शेतकरी कुटुंबातील प्रातिनिधिक असते. तिच्या इच्छा सगळ्या सोनं घ्यायचं, चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, घरात पंखा घ्यायचा, अशा अनेक तिच्या इच्छा असतात. पण त्या इच्छेची परिपूर्ती अभावग्रस्ततेमुळं होऊ शकत नाही. हा पैसा घरी आणायला लागतो आणि मग बाकीचे कामं सोडून देतो, पाण्याचाच धंदा सुरू करतो. बबन शेवाळे. राघोजी तगमग करतो की अरे माझ्या बैल वावरातल्या कामाचे इथून तू पाण्यासाठी वापरतो, पाण्याचा धंदा बंद करून टाक. आपल्या वावरातले कामं राहिले, धंदे राहिले, पुढं पावसाळा येऊन राहिला, बैल खराब होतील. पण हे कोणीच त्याचं ऐकत नाही. त्याची बायको रामकोर त्याच्या विरोधात जाते आणि पोराला म्हणते नाही पाण्याचा धंदा कर म्हणते. आता चांगलं सगळं जग, सगळी दुनिया पाण्यासाठी तरसायला लागली आणि पाणी पुरवायचं साधन आपलं त्या ढोंगणाखाली आहे, त्याचा फायदा घे म्हणते आता. आणि मग त्या घरात पैसा यायला लागतो, चंगळवाद वाढतो. हे सगळं जे चित्रण आहे हे म्हणजे ग्रामीण भागाशी अतिशय मी आजूबाजूला पाहत असलेल्या घराघरातलं हे चित्र होतं. अतृप्त असणारी स्त्री आणि ती. मग हे सगळं पाहत असताना या विषयावर कादंबरी लिहायचीच असं मी ठरवलं. आणि त्यानिमित्तानं फक्त पाणी टंचाई मांडायची नाही, तर पाणी टंचाईच्या मागं जी कारणं आहेत त्या कारणाचा शोध घ्यायचा. मग सरकारी टँकर सुरू होतात, पण तिथेही भ्रष्टाचार करतात लोक. ते महत्त्वाच्या लोकांच्या घरीच पाणी जातं किंवा मध्येच विकलं जातं. ज्या विहिरी अधिग्रहित केलेल्या नाही त्या अधिग्रहित दाखवून शासनाकडून पैसे काढले जातात. हे सगळं. आणि म्हणजे त्या उन्हाळ्यामध्ये फक्त तहान ही पाण्याची नाही तर अनेक पातळ्यावरची तहान आहे, ही कादंबरी लिहित असताना मला जाणवलं. त्या व्यक्तिरेखा निश्चित झाल्यानंतर की बबनची प्रेमाची तहान आहे, रामकोरची सोन्या नाण्याची तहान आहे, राघोजी शेवाळेची शेताची पशुधनाची तहान आहे. अशी तहानेला त्या वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत. आणि ते सर्व कादंबरीत लिहित असताना ओघानं आपोआप इतक्या उत्कटपणे लिहिल्या गेलेत. आणि बबन जसा माणसाकडे जास्त पैसा आला की तो त्या आवाजही खर्च करायला लागतो, जास्तीचे शौक लागतात. बबनलासुद्धा तसेच त्या पैशामुळे एक त्याला रस्त्यामध्ये पाण्याचा हंडा घेऊन जाणारी एक रत्ना नावाची पोरगी भेटते. मग तो तिला पाणी देतो. मग ती पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला बोलावतो, रोज तिला बोलावतो.
आणि मग तिचा नाल्यामध्ये तिचा भोग घेतो, तिच्या बदल्यात पाणी तिला देतो, हंडाभर पैसेही देतो. पण मग लोकांचं त्याच्यावर लक्ष असते, कारण गावात काय घडू राहिलं, गाव छोटा असल्यामुळे गाव पातळीवर एकमेकाचे सगळ्यांना माहीत असते. मग गावात बसस्टँडवर बसणारे टगे पोरं लक्ष ठेवतात की पोरगी कुठं जाते, काय करते, आणि मग त्यांना शोध लागतो की अरे बबण्याचं इथं लफडं आहे. आणि बबण्या तर तिच्या पायी सगळे पैसे त्याने दिलेले असतात. पण बैल चांगले आहेत म्हणून मग नुसता एक ड्राम नाही तर तो पाण्याचा टँकर बनवून घेतो मोठा, की 5 ड्रम पाणी त्यात आलं पाहिजे, जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे. हा जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठी तो टँकरनं पाणी गावात वाहतो, लोकांना विकतो, पैसा येतो. पण मग हे लोक त्याच्यावर बरोबर लक्ष ठेवतात आणि त्याचा फसवतात, त्याला ट्रॅप करतात बरोबर ते. आणि मग त्याच्यावर केस केली जाते, खोटे पोलिसांना बोलावलं जातं. त्याला तू जर सांगशील म्हणजे पैसे जर देणार नाही आम्हाला 10,000 तर तुझ्यावर रेपची केस करू, असं करू, हे करून त्याची एक अधोगती सुरू होते तिथून पुढं. आणि जे सुख त्या कुटुंबानं भोगलेलं असते त्या सुखाला अशी उतरती कळा लागते. दुसऱ्या बाजूनं गावात मोर्चे निघतात पाण्यासाठी, ग्रामपंचायतवर मोर्चे निघतात, तिथं लाठीचार्ज होतो. आणि लाठीचार्ज झाल्यानंतर लोक पळापळी करायला लागतात. राघोजी शेवाळे त्या मोर्चात गेलेला असतो, तर तोही पळत असताना एका नळाचा खड्डा केलेला असतो, त्या खड्ड्यात पडतो आणि त्याचा पाय लंगडा होतो आणि राघोजी शेवाळे असा लंगडा होऊन जातो. म्हणजे या पाणी टंचाईमुळं गावात काय 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 नाट्यमय घटना घडतात. या सर्वांचे तपशील त्या कथासूत्रात मी त्या घटना, ते प्रसंग, ते वास्तव सगळं पाहिलं होतं, त्यामुळे ते मी रेखाटलेत. आणि या तहानेमुळे ही जी तृष्णा आहे, ही तृष्णा माणसाला कशी अधोगती नेते. एकीकडे त्याचा विकास होत असताना त्याला जी अधोगती भोगावं लागते, जास्तीची तृष्णा, हाव ज्याला म्हणू आपण बाळगल्यामुळं, अशी एक ती शोकात्मक कथा त्या निमित्तानं मला ती लिहिता आली. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर फक्त पाण्याचीच नाही तर कोणकोणती तहान असते, कोणाकोणाची म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यावरची तहान, आणि ते भागवण्यासाठी माणूस कसा स्वार्थी होतो, पण तिच्या तहानेच्या आहारी जाऊन त्याची कशी अधोगती होते, या सर्वाचं तपशीलवार वर्णन त्या कादंबरीत मला करण्याचं समाधान मिळालं. आणि एक संदेशही समाजव्यवस्थेला दिला गेला की बा पाणी टंचाईचं इतके भीषण संकट आहे म्हणून पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने केला पाहिजे. तसंच शेतकरी कुटुंबातली जी तरुण मुलं आहेत त्यांची जी चंगळवादी वृत्ती आहे, ती चंगळवादी वृत्ती जुन्या पिढीतल्या लोकांना कशी घातक ठरते, त्यांना कशी त्रास देते, हे सुद्धा नव्या पिढीला कळलं पाहिजे. आणि श्रमाचं मूल्य नव्या पिढीला कळलं पाहिजे. अशा प्रकारचं हे सगळं माझं त्याच्या मागे काही उद्देश होता, काहीतरी आपल्याला संदेश देता आला पाहिजे या कलाकृतीमधून. या उद्देशानं मी ती कादंबरी लिहिली. पण 1994ला कादंबरी लिहिल्यानंतर ती एका प्रकाशकाकडं छापण्यासाठी पाठवली. पण काय झालं की त्यांनी ती परत पाठवली, कारण मुळात जे कादंबरी ज्या पद्धतीने लिहिली जात होती यापूर्वीची, ग्रामीण कादंबरी असेल किंवा एकूण कादंबरी असेल, ते सर्व धुडकावून लावून आपल्याला काहीतरी नव्या पद्धतीने करायचं, नवं करायचं. आणि नवा विषय तर आहेच, परंतु त्याची मांडणी नव्या पद्धतीने झाली पाहिजे, हे माझा उद्देश होता कादंबरी लिहित असताना. आणि पण ती प्रकाशकाला आवडली नाही, ते कादंबरीचं पाठ परत आलं. मी म्हटलं जाऊ दे, आपल्याला कादंबरी काही लिहिता येणार नाही, आपण कथा किंवा कविताच लिहित बसावं. पण माझी बायको वनितानं एक दिवस सांगितलं, का म्हणे तुम्ही आता लिहितच नाही, पहिले कशी रात्री रोज लिहित बसायचेत आणि आता म्हणे तुम्ही नुसता टी व्ही पाहत बसता किंवा वेळ टाईमपास करता. ते म्हटलं जाऊ दे गाड्या, ती कादंबरी परत आली, आपल्याला काही कादंबरी लिहिणं जमत नाही, तो फॉर्म काय आपल्याला जमत नाही, म्हटलं अजून राहू द्या. मग तिने म्हटलं नाही राहू दे, यानं परत पाठवले, तुम्ही दुसऱ्याकडे पाठवा ना, कोणीकडं दुसऱ्या प्रकाशकाला पाठवून पहा. मग मी ते कॉन्टिनेंटल प्रकाशनाला पाठवली. त्यावेळेस अनिरुद्ध कुलकर्णी हे त्या प्रकाशन संस्थेचे संस्थापक, ते प्रकाशन संस्था चालवत होते. कादंबरी त्यांना पाठवल्यानंतर एका साधारणतः 15 दिवसातच त्यांचं पत्र आलं की जसं त्यांच्या हाती बाळ गेलं तसं सलग त्यांनी ते वाचून काढलं होतं.
ते म्हणत आहो कादंबरी खूप छान आहे आणि आमची कॉन्टिनेंटल संस्था अतिशय आस्थेने ही कादंबरी प्रकाशित करेल. तुम्ही अतिशय नवा विषय चांगल्या पद्धतीनं हाताळलेला आहे. त्यात त्यांनी काही सूचना केल्यात कादंबरीच्या अनुषंगाने. त्यांनी एक 5-6 सूचना केल्या होत्या. त्यातल्या ज्या सूचना मला पटल्यात त्याचा मी स्वीकार केला आणि कादंबरी ती पुन्हा त्याची नवीन प्रेस कॉपी तयार केली आणि त्यांच्याकडे पाठवली. कादंबरी पाठवल्यानंतर काही दिवसातच तिचं एवढं कौतुक व्हायला लागलं की अतिशय महत्त्वाचं, म्हणजे 94 साली लिहिलेली कादंबरी ती नंतर त्यांनी 97ला स्वीकारली. 97ला 98ला ती प्रकाशित झाली आणि 98ला प्रकाशित झाल्यानंतर मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दवळे पुरस्कार तिला मिळाला. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार. आणि जी कमिटी होती त्या कमिटीत डॉक्टर मंगला आठलेकर, डॉक्टर सुभाष भोंडे, विश चौगुले असे तज्ज्ञ लोक होते. तर त्यांनी कादंबरीला जयवंत दळवी सारख्या थोर लेखकाच्या नावाचा पुरस्कार देताना एक गोष्ट नमूद केली की ही कादंबरी एका विशिष्ट प्रदेशात लिहिलेली असूनही संवादाची क्षमता असलेली कादंबरी आहे आणि कुठेही पारंपरिक न होता मांडणीचा अंगभूत डौल घेऊन येणारी ही कादंबरी असल्यामुळे हिला आम्ही हा पुरस्कार देत आहोत. पहा म्हटलं की एका प्रकाशकानं कादंबरी नाकारली आणि दुसऱ्यानं स्वीकारली आणि एवढा महत्त्वाचा पुरस्कार तिला मिळाला आणि लागोपाठ मग तिला पुरस्कार मिळत गेलेत. आणि लेखक होण्याचं खरं समाधान मला ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर मिळालं. मुंबईला विले पार्लेला त्या ठिकाणच्या सभागृहात तो पुरस्कार वितरणाचा सोहळा झाला आणि एक लेखक म्हणून असल्याचं मला समाधान झालं की आपण जे काही लिहिलं ते वाङ्मयदृष्ट्यासुद्धा महत्त्वाचं आहे. कारण ही कादंबरी लिहित असताना महत्त्वाचा विचार जो मी केला होता तो भाषेच्या अंगानं आणि शैलीच्या अंगानं, की शैली आपल्याला काहीतरी नवीन पद्धतीनं हाताळायची आणि भाषा जी आपण भाषा बोलतो वऱ्हाडी भाषा, त्या वऱ्हाडी भाषेतच ती कादंबरी लिहिली गेली पाहिजेत. त्याच्यापूर्वी धक सारखी कादंबरी वऱ्हाडी भाषेत लिहिल्या गेलेली होती. त्या आणि माझ्या अमरापूर परिसरातले म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील जे काही चिखली, खामगाव आणि अमरापूर परिसरातली जी गाव आहेत या ठिकाणची भाषा ही वेगळी आहे. कारण भाषा ही 12 कोसावर बदलते असं म्हटलं जातं. तर आपल्याच बोली भाषेचा आपण या ठिकाणी वापर करायचा असं मी ठरवलं होतं आणि त्या अनुषंगानं आपल्या अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून अतिशय एक महत्त्वाचा विषय या कादंबरीत आपल्याला हाताळायचा आहे. ग्रामीण भागातील कुटुंबाची, शेतकऱ्यांची अवस्था कशी झालेली आहे, तरी लोण्या लागलेल्या भिंतीसारखी झालेली आहे असं मी ते अनुभवत होतो. लोण्या लागलेली भिंत म्हणजे जुनं घर असते, माडीचं किंवा धाब्याचं मातीचं घर, आणि खालच्या बाजूनं पाऊस पडून त्याला असं ते घराच्या भिंती अशा उकरायला लागतात, त्याचे पापुद्रे निघतात आणि नंतर ती भिंत कोसळून ते घरही पडतं. तर तशाच पद्धतीनं ही समाजव्यवस्था झालेली आहे. या ठिकाणचे शेतकरी कुटुंब झालेले आहेत. 2 पिढ्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे की आधीची बापाची पिढी आणि मुलाची पिढी, आणि हा जो संघर्ष आहे हा चंगळवादाशी निगडीत आहे. नव्या पिढीला TV, फ्रीज, गॅस ह्या गोष्टी आवश्यक आहेत, तर जुन्या पिढीला मात्र आपलं शेतावरची गुरंढोरं, ते शेत पोसणारे बैल हे महत्त्वाचे वाटतात आणि त्यातून मग एक संघर्ष निर्माण होतो. हे मी आपल्या आजूबाजूला माझ्या स्वतःच्या घरात सगळीकडे पाहत होतो आणि म्हणून आणि काही प्रमाणात मी जे भोगलेलं आहे ते भोगलेलंच मी यातून मांडत होतो. कारण मी शेतावर स्वतः कामं केलेले होते, पाणी भरलेलं होतं, पाण्याचे ड्रमनं पाणी शेतातून आणलेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या होत्या आणि साहित्यातून वास्तववादी चित्रण व्हावं अशा प्रकारचा एक माझा दृष्टिकोन वाचनामुळे निर्माण झालेला होता. जसं मी आधी सांगितलं की बलुतसारखी कादंबरी असेल, गोतावळा असेल, शंकर पाटलांच्या कथा असतील, त्यामुळे ग्रामीण वास्तव हे साहित्यातून आलं पाहिजे. परंतु ते जसंच्या तसं न येता नुसतं जर आपण वास्तव आणलं तर ती बातमी होईल, पण वास्तव आणि कल्पित यांच्या मिश्रणातून एक कलात्मक अंगानं एक कलाकृती आपल्याला घडवायची आहे.
एक साहित्यकृती घडवायची आहे, या अनुषंगानं सखोल चिंतन त्या कादंबरीवर केलं आणि नंतर त्या कादंबरीचं आकाशवाणीवरून प्रसारणही झालं आणि मुंबईची जी एक नाट्यसंस्था आहे कलामंथन नावाची, विजय पाटील यांनी त्या कादंबरीवर आधारित एक नाटकसुद्धा बसवलं. मुंबईला त्या नाटकाला अनेक पुरस्कार मिळालेत. परंतु म्हणून या कादंबरीवर फक्त नाटक नाही तर चित्रपटसुद्धा यावा अशी अनेक कलावंतांची इच्छा आहे. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीची अवस्था पाहता त्याला निर्माते वगैरे भेटत नाही आहेत. कोणीतरी एक चांगला निर्माता भेटावा आणि या महत्त्वाच्या साहित्यकृतीवर 12 मासप्रमाणेच सुद्धा पण मराठीत चित्रपट यावा अशी माझी इच्छा आहे. ती निश्चितच पूर्ण होईल असं मला वाटतं.